नमस्कार शिक्षक मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 4थीचा मराठी विषयाचा वार्षिक नियोजन कसे तयार करायचे. तर वार्षिक नियोजन या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला क्लास चूज करायचा आहे. इयत्ता 4थी आहे, तर 4थीवर आपण सिलेक्ट करूया आणि इथे आपण मराठी सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे आपण इथं टाइप करायचं आहे. मराठी आता मी लिहिलेलं आहे. तुम्ही बालभारती मराठी असे पण लिहू शकता, जे पुस्तकाचे नाव आहे त्यानुसार. तर ते तुम्हाला चेंजेस पण करता येतात. नंतर आता मी ऑलरेडी तिथे मराठी टाइप केलं, त्यामुळे मराठी मला दिसली. त्यामुळे मी लगेच सिलेक्ट केलेलं आहे. तर तुम्हाला इथे तासिका तुम्हाला आठवड्यात किती असतात मराठी विषयाचे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. नंतर तुम्हाला मराठी विषयाची जी अनुक्रमणिका आहे, ती अनुक्रमणिका इथं अपलोड करायची आहे. त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही एका फोल्डरमध्ये पहिल्यांदा काढून ठेवायचा आहे. त्यानंतर तो स्क्रीनशॉट तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. जर तुम्ही हे ॲप मोबाईलवर यूज करणार असाल, तर तुम्हाला या कॅमेऱ्याचा उपयोग होईल. कॅमेरा चालू केला की तुम्ही डायरेक्ट तुमच्या अनुक्रमणिकेचा फोटो घेऊन तुम्ही इथे तो अपलोड करू शकता. आणि लॅपटॉपवर जे वेबसाईट दिसत आहे, तीच वेबसाईट तुम्हाला मोबाईलवर पण सेम तशीच दिसणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्ही मोबाईलवर हा व्हिडिओ बघून तुम्ही मोबाईलवर करू शकता. आता आपण काय करूया, इंडेक्स इथे अपलोड करूया. गॅलरीवर क्लिक करायचं आहे. गॅलरीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो जो इंडेक्सचा फोटो आहे अनुक्रमणिकेचा तो अपलोड करता. इंडेक्सचे 2 आहेत. तर पहिल्या इंडेक्सवर क्लिक करूया. नंतर कंट्रोल प्रेस करून दुसरी इंडेक्स सिलेक्ट करूया. कंट्रोल बटन सोडून द्यायचं आहे. नंतर ओपन या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला गॅलरीवर सिलेक्ट करायचं अद्यनिष्पत्ती आपल्याला अपलोड करायची तर अद्यनिष्पत्ती आपण स्क्रीनशॉट ऑलरेडी आहे आहे आपल्याकडे तो आपण अपलोड करूया. तर आपल्याला अकॅडमिक इयर तुमचं मोस्टली 15 तारखेला चालू होतं शाळा तुमची. काहींची शाळा ही पुढे मागे होऊ शकते तारखा. त्या तारखा पण तुम्ही चेंज करू शकता. तर चेंज कसे करायचे? वर्ष सुरू कधी होते आणि वर्ष समाप्ती कधी होते हे तुम्हाला माहीत पाहिजे. तर आता आपल्याला चेंजेस कसं तर इथे एक तुम्हाला कॅलेंडरसारखा एक साइन दिसेल, चिन्ह दिसेल. त्यावर तुम्ही क्लिक करून इथे चेंजेस करू शकता. जर तुम्हाला वर्ष समाप्तीमध्ये चेंजेस करायचे असेल, तुम्ही इथं क्लिक करून इथं चेंजेस करू शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमची जी एक्झाम आहे, घटक चाचणी पहिली, सत्र परीक्षा पहिली, घटक चाचणी दुसरी आणि सत्र परीक्षा दुसरी. तर ती तुम्हाला कोणत्या महिन्यामध्ये घ्यायची आहे, ते तुम्ही इथं सेट करायचं आहे. जुलैमध्ये घ्यायची असेल, जुलैमध्ये सिलेक्ट करा. ऑगस्ट असेल, तर ऑगस्टमध्ये करा. सेम तसेच तुम्हाला सत्र परीक्षेला घटक चाचणीला आणि दुसरी सत्र परीक्षा त्याला तसं करायचं आहे. चेंजेस करायचे आहेत तुमच्या मंथमध्ये. जर आहे तेच मंथ असतील, तर चांगलीच गोष्ट आहे. जर तुम्हाला चेंजेस असतील, तुम्ही ते कसे चेंज करायचे मी तुम्हाला दाखवले. एरोवर क्लिक करायचं आणि ते चेंजेस करायचे. नंतर रीड माय फोटोजवर क्लिक करायचं आहे. रीड माय फोटोजवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जे स्क्रीनशॉट अपलोड केलेले आहेत, ते स्क्रीनशॉट तुम्हाला आता इथे दिसत आहेत, की ते रीड करणारे अपलोड जे तुम्ही फोटो केलेले आहेत, त्यानुसार तुमचे जे अनुक्रमणिकेमध्ये जे धडे आहेत, ते धडे रीड करणारे त्यानुसार त्या धड्यानुसार ते अध्ययन निष्पत्ती तुम्हाला लिहून देणार आहे आणि ते तुम्हाला प्रॉपर चॅप्टर किती आहे ते दिसतच आहे. तुम्ही बघू शकता. इथे आता बघा तुम्ही की 25 चॅप्टर आहेत. म्हणजे 25 धडे आहेत. जर 26 धडे असतील आणि तुम्हाला 25च धडे दिसत असतील अनुक्रमणिकेनुसार, कारण की तुम्ही जेव्हा हे तुम्हाला पेज ओपन होईल, तेव्हा तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, की तुमचं बुक ओपन करायचं आहे आणि त्या बुकमधल्या इंडेक्समध्ये मराठी पुस्तकातल्या इंडेक्समध्ये जे धड्यांची नावं लिहिलेली आहेत, ती नावं आणि इथं एआय प्लॅटफॉर्मवर जे तुम्हाला आमच्या वेबसाईटवर जे नावं दिसत आहेत, ते तुम्हाला क्रॉस व्हेरिफाय करायचं आहे. म्हणजे चेक करायचं आहे, की कोणाचा नाव बरोबर आहे का? चुकलं आहे का? कोणी चुकीचं धड्याचं नाव लिहिलं आहे का? हे सगळं चेक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं मंथ पण ॲड करता येणार आहे. म्हणजे जूनमध्ये तुम्ही हा धडा शिकवणार आहे पहिला किंवा जुलैमध्ये शिकवणार आहात. त्यानुसार तुम्हाला चेंजेस करायचे आहेत मंथमध्ये म्हणजे महिन्यामध्ये. जर जर तुम्हाला एखादा एक्स्ट्रा धडा ॲड करायचा असेल, जर समजा इथे कुठला मिसिंग धडा असेल 26वा आणि तुम्हाला ॲड करायचा असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, ॲड चॅप्टर या बटनावर क्लिक करायचं आहे. ॲड चॅप्टर या बटनावर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ घेईल. इथे तुम्ही बघायचं सेव्हिंग दिसत आहे. थोडा वेट करायचा आहे. हे थांबल्यानंतर तुम्हाला स्क्रोल डाउन करून खाली स्क्रोल करून बघायचं आहे. तर आपण थोडी वाट बघूया. मे बी थोडं नेटवर्कमुळे स्लो चालत आहे.
आता हे झालेलं आहे. तुम्ही आता स्क्रोल खाली करून जाऊन बघायचं आहे. तुम्हाला इथं ॲड झालेला दिसेल. त्यानंतर जर तुम्हाला हे डिलीट करायचे असेल, तर तुम्ही हे इथून डिलीट करू शकता. स्क्रोल करून खाली आल्यानंतर तुम्हाला तो दिसणारच आहे आणि जर डिलीट करायचं असेल, तुम्हाला ह्या डिलीट या बटनावर क्लिक करायचं आहे. आता जसे तुम्ही इंडेक्स चेक केली, तशीच तुम्हाला लर्निंग आउटकम्स म्हणजे तुमची अध्ययन निष्पत्ती पण चेक करायची आहे. त्याचा अध्ययन निष्पत्तीचा नंबर बरोबर आहे का? त्याने लिहिलेलं जे डिस्क्रिप्शन आहे, जी माहिती आहे, ती बरोबर आहे का? ते चेक करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जर इथे काही ॲड करायचं असेल, तर ते तुम्ही इथं ॲड आउटकम्समध्ये क्लिक करून तुम्ही ॲड करू शकता. जर आता समजा हा 11वा आणि 12वा जो धडा आहे, तो जर वर-खाली झाला असेल, म्हणजे 11व्या धड्याचं नाव 12व्याला गेलं असेल, 12व्याचं 11व्याला गेलं असेल, तर तुम्ही ते वर-खाली करू शकता. ते कसं करायचं? तुम्हाला इथे एक 6 डॉट दिसत आहेत. ते डॉटवर प्रेस करून धरायचं आहे माऊसने आणि ते खाली असे ड्रॅग करायचं आहे, म्हणजे ओढायचं आहे खाली. खाली ओढलं की ते 11व्या 12वा वर जाणार आणि 11वा खाली येणार. तुम्ही ह्याच्यामध्ये परत नंबर चेंज करू शकता. आणि परत हे असं वर घेऊ शकता. नंबर चेंज करा तुम्हाला हे वरचा एरो केला की नंबर वाढणार आहे, खालचा गेला की नंबर कमी होणार आहे. अशा पद्धतीने केल्यानंतर तुम्हाला आता इथं लास्टला तुम्हाला दिसेल मासिक नियोजन पूर्वावलोकन. त्याच्यामध्ये तुम्हाला जून महिना, कार्यदिवस किती आहेत, धडे किती आहेत आणि तासिका किती आहेत हे दिसत आहे. म्हणजे एका धड्यामध्ये किंवा 2 धडे हे तुम्हाला जून महिन्यामध्ये शिकवायचे. पुढचे 2 धडे तुम्हाला जुलैमध्ये शिकवायचे असं त्याने ते कॅल्क्युलेट करून तुम्हाला एआयने दिलेलं आहे. त्यानुसार तुम्हाला ते करायचं आहे आणि तुम्हाला तो रिपोर्ट तुम्हाला वर्षभराचा मिळणार आहे. आता तुम्ही कन्फर्म एंड जनरेटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता दिसत आहे, की एआय तुमचा जो आराखडा आहे तो लिहीत आहे. आराखडा लिहीत आहे म्हणजे नेमकं काय करत आहे? तर एआय एजंट काय करणार आहे, की तुम्ही जे जून महिन्यामध्ये जेवढे तुम्ही दिवसाचे प्लॅनिंग केलेलं आहे, तो धडा शिकवण्यासाठी, तर तेवढ्या धड्यांमध्ये तो सेट करणार आहे आणि तुम्हाला प्रॉपर एक चार्ट तयार करून देणार आहे आणि त्या चार्टमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे, की किती तास लागणार तुम्हाला ह्या धड्यासाठी, कोणत्या महिन्यामध्ये किती धडे शिकवायचे आहेत आणि किती कालावधीमध्ये तुम्ही तो जो चॅप्टर आहे किंवा धडा आहे, तो तुम्ही पूर्ण करायचा आहे. हे तुम्हाला सगळी माहिती तो देणार आहे. तर प्रत्येक महिन्यामध्ये जो धडा असेल तो रीड करेल. हे ते एआय आता रीड करत आहे आणि ते तुम्हाला एका पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये ते बनवून देणार आहे. त्यासाठी थोडा कालावधी लागतो, तर तेवढी तुम्हाला वाट बघायला लागणार आहे. आणि ह्याचा वार्षिक अहवालचा एक तुम्हाला बेनिफिट काय असतो, की जर तुम्ही एआय जनरेट जर हे आमच्या वेबसाईटवर जर केलं वार्षिक अहवाल, तर तो अहवाल तुम्ही एका फाईलमध्ये लावून ठेवायचा आहे. आणि जेव्हा तुमचं इन्स्पेक्शन असेल, त्या दिवशी तुम्ही ती फाईल तुम्ही टाकू शकता आणि तुमच्या शाळेचं पण रेप्युटेशन चांगलं होईल त्या त्या बाबतीत. आणि दुसरी अशी गोष्ट आहे, की जर तुम्ही आमचा एआय प्लॅन जर तुम्ही फॉलो केला, तर तुम्हाला तुमच्या शिकवण्याच्या स्किलमध्ये पण थोडा चेंजेस होईल किंवा तुम्ही त्यानुसार शिकू शकता आणि तुमचा जो वेळ जास्त जाणार आहे, तो वेळ पण कमी लागेल तुम्हाला आणि तुम्हाला इतर कामांकडे पण लक्ष देता येईल. आणि हा जर वार्षिक अहवाल जर तुम्ही हाताने लिहायचा म्हटला किंवा त्यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे म्हणले, की कोणत्या महिन्यात किती धडे द्यायचे आणि त्याचं प्लॅनिंग कसं करायचं, ही जर सगळी माहिती जर तुम्हाला कॅल्क्युलेट करून लिहायची म्हणली, तर मोस्टली तुम्हाला 4-5 तास तरी लागतील किंवा पूर्ण दिवस पण जातो. कारण की तुम्हाला शाळेमध्ये तुम्हाला एखादं काम करत असताना तुम्हाला अनेक कामं पण बाकीची कामं पण तुम्हाला बघायला लागतात. तर जो हा जो बेनिफिट आहे तुम्हाला, की तुम्ही हे जर केलं तर तुम्हाला 5 मिनिटामध्ये तुमचा अहवाल होणार आहे तयार आणि तुम्ही बाकी कामांकडे पण लक्ष देऊ शकता. प्लस तुम्ही शिकवण्यावर पण भर देऊ शकता. आणि जर तुम्ही एका महिन्याचा जो 2 धड्यांचं जे तुमचं टार्गेट आहे, जर तुम्ही कंप्लीट केलं, तर 2 महिन्याच्या आतच 1 महिन्याच्या आतच तुम्ही ते 2 धडे शिकवून तुम्ही विद्यार्थ्यांचा स्टडी पण घेऊ शकता. जेणेकरून ते त्या सब्जेक्टमध्ये चांगले कामगिरी करू शकतील. तर आता बघत आहात तुम्ही मित्रांनो, की तुमचा जो एआय रिपोर्ट आहे तो जनरेट झालेला आहे. तुम्ही बघू शकता. इथे महिना कोणता आहे, कार्यदिवस किती लागणार आहे, तासिका, प्रकरणाचे नाव, धरतीची आम्ही लेकरं, कविता आहे. दिलेले तास किती आहेत, 7 तास दिले आहेत ते धडा शिकवायसाठी. अध्ययन निष्पत्ती तुम्ही बघू शकता त्यानुसार. अध्यापन पद्धतीतून पण इथं दिलेलं आहे. मूल्यमापन पण दिलेलं आहे. इथं मूल्यमापन कसं करायचं ते, दिव्यांग विद्यार्थी. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, की हा जो रिपोर्ट आहे, जो आता मी जनरेट केलेला आहे, हा रिपोर्टमधला जो मजकूर आहे, तो मजकूर आणि जर समजा दुसऱ्या कुठल्या एका शिक्षकाने जर तो सेम मराठीचाच जर
ॲन्युअल प्लॅन किंवा वार्षिक नियोजन हे बनवले ह्या वेबसाईट थ्रू, तर त्याचा जो मजकूर असेल तो वेगळा असणार आहे आणि जो मी बनवलेला मजकूर आहे तो वेगळा असणार आहे. म्हणजे असे नाही की प्रत्येकाचा मजकूर हा सेमच येणार आहे, असे नाही. एआय तुम्हाला सेम आणि डिफरंट मजकूर देणार नाही. त्यामुळे तुम्ही जो रिपोर्ट बनवाल, तो तुमचा स्वतःचा वैयक्तिक रिपोर्ट होणार आहे आणि जो दुसरा माणूस किंवा दुसरा शिक्षक रिपोर्ट बनवणार आहे, त्याचा रिपोर्ट हा वेगळा होणार आहे. म्हणजे त्याचा मजकूर वेगळा असणार आहे. म्हणजे अद्यतन पद्धतीमध्ये हे जे तुम्हाला दिलेलं आहे, हे तुमच्यासाठी झालं आणि जर दुसऱ्या कुठल्या शिक्षकाने जर बनवला रिपोर्ट, तर त्याचा अध्यापन पद्धती म्हणजे तुम्हाला वेगळी दिसणार आहे. मग थोडं त्याच्यामध्ये चेंजेस होणार आहे लिहिण्यामध्ये. तो सगळ्यांचा रिपोर्ट एकसारखा नसणार आहे. तर ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. जरी तुम्हाला ह्याच्यामध्ये जरी काही अडचण असेल, तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, की ह्याच्यामध्ये आम्हाला काय चेंजेस करायला पाहिजे. अजून काय केल्यानंतर थोडं युजफुल होईल तुमच्यासाठी, ते तुम्ही आम्हाला इथे सांगू शकता. काही चुका असतील आमच्या वेबसाईटमध्ये, तर त्या पण तुम्ही आम्हाला दाखवू शकता किंवा सांगू शकता. तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. आणि हे जे डॉक्युमेंट आहेत तर तुम्हाला बघायचे असतील, तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देणार आहे त्या फाईलची. तर त्या लिंकवरून तुम्ही ते डॉक्युमेंट बघू शकता. प्लस तुम्हाला मी हे वेबसाईट लॉग इन कशी करायची आणि यावर पेमेंट कसे करायचे, सबस्क्रिप्शन कसं मारायचं, याचा पण एक व्हिडिओ मी तुम्हाला ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे. त्याची मी ह्या तिघांची पण लिंक म्हणजे तुमचं पेमेंट कसे करायचे, लॉग इन कसे करायची वेबसाईट आणि प्लस ह्याचे रेडीमेड डॉक्युमेंट जे मी डाउनलोड करून ठेवलेले आहेत. हे जर तुम्हाला बघायचे असतील त्या तिघांच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. ते तिथे तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. त्या लिंकवरून तुम्ही ते डॉक्युमेंट बघू शकता. तर तुम्ही आता बघू शकता. तर मी तुम्हाला खाली दुसरा महिना दाखवतो. दुसऱ्या महिन्यामध्ये बोलणारी नदी, जुलैमध्ये परत तुम्हाला दिसेल आम्हालाही हवा मोबाईल. असे प्रत्येक धड्यानुसार ते तुम्हाला दिसणार आहे एकाच्या टेबलमध्ये. तर दुसरी तुमची सत्र परीक्षा चालू झाली. दुसरे सत्र चालू झाल्यानंतर मग तुम्हाला हे सगळे धड्यांची नावं दिसणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा रिपोर्ट मिळणार आहे. तर तुम्ही जर मी सांगितलेली स्टेप जर तुम्ही स्टार्ट एंड जर फॉलो केली, तर तुम्हाला फायनल रिझल्ट लवकर मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ बघा. अजून मी व्हिडिओ टाकलेले आहेत. बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत. ते पण व्हिडिओ तुम्ही बघा आणि असेच नवीन-नवीन व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील, तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. मित्रांनो, धन्यवाद.